श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित आज तुमच्या आयुष्यातला एक मोठा बदल इथून सुरू होईल. तुम्हाला कधी असं वाटलं का की घरच्यांनी, आपल्या जवळच्या लोकांनी, नातेवाईकांनी, समाजाने आपल्याला दुर्लक्षित केलं आहे? कोणी आपल्याला समजूनच घेत नाही, कोणी काही किंमतच देत नाही, आपल्या विचारांना कोणी महत्त्व देत नाही आणि पावलोपावली आपल्याला अवहेलना सहन करावी लागते. कधी असं वाटतं का की तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण कोणी तुमच्याकडे लक्षच देत नाही? तुम्ही मनापासून काम करता, लोकांसाठी उभे राहता, त्यांच्यासाठी वेळ देता, पण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा सगळे मागे हटतात आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी इतका वाईट आहे का? माझं काही चुकतंय का? माझं नशीब इतकं खराब आहे का? थांबा, हा विचार इथेच थांबवा. कृपया पुढचे काही क्षण शांतपणे ऐका. हा योगायोग नाही. तुम्ही हा व्हिडिओ पाहताय यामागे काहीतरी कारण आहे. आज स्वामी तुमच्यासाठी एक संदेश देत आहेत. स्वामींचा हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. आज तुम्हाला कोणी समजून घेत नाही, पण उद्या तेच लोक तुमची किंमत ओळखतील. मित्रांनो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की स्वामी माझ्यासोबत आहेत, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. भाग्यवंत ठराल. आज तुम्हाला जे वाटतंय ना, ते खूप लोकांना वाटतं. आईला वाटतं की तिचं कोणी ऐकत नाही, वडिलांना वाटतं की त्यांच्या मेहनतीची कोणी कदर करत नाही, मुलांना वाटतं की त्यांना कोणी समजून घेत नाही, आणि तुम्हालाही वाटतं की मी एकटाच आहे. पण खरं सांगू का, तुम्ही एकटे नाही आहात. कारण ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचं असतं, ज्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं, त्यांना हा टप्पा नेहमीच पार करावा लागतो. दुर्लक्षित होणं ही तुमची कमजोरी नाही, ही तुमची तयारी आहे एका मोठ्या यशासाठीची. एक छोटी गोष्ट सांगते, डोळे बंद करा आणि एक चित्र मनात उभं करा. एक छोटंसं बीज मातीखाली काढलं जातं. अंधारात एकटं, कोणी त्याला बघत नाही, कोणी त्याचं कौतुक करत नाही, पण ते बीज तक्रार करत नाही, ते शांतपणे वाढत राहतं आणि एक दिवस तेच बीज मोठं झाड बनतं आणि तेव्हा लोक त्याच्या सावलीत बसतात. तसंच तुमचं आहे. आज तुम्ही मातीखाली आहात, म्हणजे तुमची तयारी सुरू आहे. तुम्हाला जे वाटतंय ना की कोणी तुमच्याकडे बघत नाही, पण एक जण आहे जो सगळं बघतोय. तुमचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना स्वामी सगळं बघत आहेत. जर तुम्ही गृहिणी, कोणाची तरी बायको, सून किंवा मुलगी असाल, तर तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी जगलात? आठवतंय का? तुम्ही घरासाठी सगळं करता, सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठता, सगळ्यांसाठी चहा बनवता, नाश्ता, जेवण, मुलं, नवरा, सासू सासरे सगळ्यांची काळजी घेत राहता. पण कधी तुम्हाला असं वाटतं का की माझं कोण ऐकतंय का? तुम्ही आजारी असला तरी सकाळी लवकर उठता, काम करता, तुम्हाला त्रास होत असतो, पण तुम्ही सांगत नाही, कारण घर बिघडू नये. पण आतून मन मात्र हळूहळू तुटत जातं. मी एवढं करते, पण मला कोणी समजून घेत नाही. नवऱ्याला तुमची कदर असते, पण तो दाखवत नाही. तो बाहेरच्या जगात इतका व्यस्त असतो की तुमचं शांत दुःख त्याला दिसतच नाही. सासू सासरे, त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांना वाटतं की तुम्ही सगळं परफेक्ट करावं, पण तुमच्या मनात काय चाललंय हे कोणी विचारतच नाही. तुमचं हसू आता फक्त चेहऱ्यावर राहिलंय, मनात नाही. पण आज स्वामींचा हा संदेश खास तुमच्यासाठीच आहे. आणि कदाचित तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय, हा स्वामींचा तुमच्यासाठीच काहीतरी संकेत आहे. तुमच्या मनात सध्या जे चालू आहे त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळू शकतं. आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. एक दिवस येईल जेव्हा तुमचं प्रेम, तुमचा त्याग, तुमची मेहनत सगळ्यांना दिसेल, पण तोपर्यंत स्वतःला हरवू नका. कधी कधी देव आपल्याला एकटं सोडतो असं वाटतं, पण खरं म्हणजे तो आपल्याला मजबूत बनवत असतो. पण ही फक्त एका बाजूची गोष्ट नाही. आता दुसऱ्या बाजूने बघा. मी आता तुम्हाला काही सांगणार आहे, पण ही गोष्ट ऐकताना कदाचित तुम्हाला एखाद्याचा चेहरा आठवेल. तो माणूस जो दिवसभर बाहेर असतो, कामात, जबाबदाऱ्यांमध्ये, कुटुंबासाठी धावत असतो. तो एक नवरा आहे, एक मुलगा आहे, एक भाऊ आहे. कृपया हा भाग स्किप करू नका, कारण कदाचित तुम्ही त्याला आजपर्यंत चुकीचं समजत होता.
सकाळी घरातून बाहेर पडताना तो हसतो, पण आतून तो खूप काही दाबून ठेवतो. त्याच्यावर सगळ्यांच्या अपेक्षा असतात, आई-वडिलांच्या, बायकोच्या, बहिणीच्या आणि घराच्या. प्रत्येकाला वाटतं त्यानं आपल्यासाठी जास्त करावं, पण त्याच्यासाठी कोण उभं असतं? तो दिवसभर काम करतो, तणाव सहन करतो, लोकांचे शब्द ऐकतो, फक्त घर चालावं म्हणून. पण घरी आल्यावर कोणी विचारतं का, तू थकलास का? बायको म्हणते, तुम्ही मला वेळ देत नाही. आई म्हणते, तू आधीसारखा राहिला नाहीस. आणि तो दोघांमध्ये अडकतो. तो कोणाला दुखवू इच्छित नाही, पण स्वतः मात्र रोज तुटत असतो. कधी-कधी त्यालाही वाटतं कोणीतरी मला समजून घ्यावं, कोणीतरी माझं ऐकावं, पण तो बोलत नाही. त्याच्या डोळ्यातले अश्रू कोणी पाहत नाही, त्याच्या मनातील भीती कोणी समजत नाही. तो मजबूत दिसतो, पण आतून तोही तितकाच नाजूक असतो. तो जे काही करतो ते प्रेमातून करतो, पण त्याच्या प्रेमाची भाषा कोणी ओळखत नाही. तो शब्दांनी नाही तर जबाबदारीने प्रेम दाखवतो. तो उशिरा घरी येतो कारण तो मजा करत नसतो, तो लढत असतो तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी. पण जेव्हा त्यांच्या प्रयत्नांची कदर होत नाही तेव्हा तो हसतो, पण आतून तुटतो. पुरुषाला ही भावना असतात, तो फक्त दाखवत नाही. आज जर तुमच्या घरात असा कोणी असेल, एक नवरा, एक मुलगा, तर एकदा त्याला विचारून बघा, तू ठीक आहेस ना? हे 4 शब्द त्याच्यासाठी खूप मोठे औषध आहेत. त्याला तुमचं समजून घेणं हवं आहे, तुमची साथ हवी आहे, कारण तो सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहतो, पण त्यालाही कुणाची तरी गरज असते. तो कधीच सांगणार नाही, पण तो वाट पाहतो कोणीतरी त्याला समजून घेईल. म्हणून आजपासून त्याला दोष देण्याआधी एकदा त्याचं मन समजून घ्या, कारण तोही तितकाच एकटा आहे जितके तुम्ही. आणि फक्त घरातच नाही, बाहेरच्या जगातही असंच काहीसं घडत असतं. जर तुम्ही जॉब करत असाल तर हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, स्किप करू नका. आता ऑफिसकडे बघा. तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, वेळेवर ऑफिसला जाता, तुमचं 100% देता, एक्स्ट्रा कामही करता, पण ना कोणी कौतुक करतं, ना बढती मिळते, ना तुमचं नाव पुढे येतं. आणि मग मनात येतं, मी एवढं सगळं करूनही माझी किंमत का नाही? ऑफिसमध्ये काही लोक असतात जे कमी काम करूनही पुढे जातात, त्यांना प्रमोशन मिळतं आणि तुम्ही तिथेच राहता. कधी कधी तर तुमच्या कामाची क्रेडिट ही दुसराच घेतो आणि तुम्ही फक्त बघत राहता. तुमच्यावर टीका होते, लहान-सहान चुका दाखवल्या जातात आणि मग तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. तुम्ही घरी जाता, बाहेरून शांत दिसता, पण आतून तुम्ही खूप थकलेला असता. तुम्ही स्वतःलाच विचारता, मी चुकीच्या ठिकाणी आहे का? मी इतका वाईट आहे का? पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचं मन कधी तुटलं असेल, कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल, तुम्हाला कमी लेखत असेल, पण लक्षात ठेवा, ज्यांना जग कमी लेखतं त्यांनाच देव मोठे बनवतो. आज तुम्हाला जे लोक इग्नोर करत आहेत तेच लोक उद्या तुमचं नाव ऐकून थांबतील. आज तुम्हाला कोणी विचारत नाही, उद्या तेच लोक तुमच्याकडे येऊन म्हणतील, आम्हाला माहीत होतं तू मोठा होणार. पण तुम्हाला माहीत असेल की त्यावेळी तुमच्यासोबत कोणीच नव्हतं. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःला कधीच कमी समजणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की कोणी तुमचं पाहत नाही, तेव्हा विश्वास ठेवा, स्वामी आहेत. आज तुमची किंमत कोणी करत नसेल तर नक्कीच स्वामी सर्व काही ठीक करतील. तुमची पण वेळ येईल. तुमच्या प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक स्ट्रगलला, प्रत्येक अन्याय स्वामी सगळं पाहत आहेत. लोक तुमच्यावर शंका घेतात कारण त्यांना तुमची क्षमता दिसत नाही, पण स्वामींना दिसते. तुम्ही जे काही सहन करताय ना, त्यामागे एक कारण आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपयश, प्रत्येक रिजेक्शन तुम्हाला मजबूत बनवत आहे. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. कधी कधी जीवन आपल्याला थांबवतं, आपल्याला वाटतं आपण मागे पडतोय, पण खरं म्हणजे स्वामी आपल्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतात. तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात ना, ती तुम्हाला तोडण्यासाठी नाही, ती तुम्हाला घडवण्यासाठी आहे. आज जर तुम्ही तुटलेला असाल तर लक्षात ठेवा, तुटलेली काचही प्रकाशात चमकते. तुम्ही कमी नाही, तुम्ही फक्त प्रोसेसमध्ये आहात. एक दिवस येईल जेव्हा सगळं बदललेलं असेल, तुमचं आयुष्य, तुमची परिस्थिती, तुमचं नाव, आणि त्या दिवशी तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल, धन्यवाद स्वामी, आज जे काही आहे ते त्या वेदनेमुळेच आहे.
आज तुम्हाला जे लोक कमी लेखत आहेत, उद्या तेच लोक तुमचं नाव घेतील. आज तुम्हाला प्रमोशन मिळालं नाही, पण कदाचित स्वामी तुम्हाला त्याहून मोठं काही देणार आहेत. तुम्ही फक्त थांबू नका, तुमचं काम करत राहा, प्रामाणिकपणे सोडू नका, कारण तुमची वेळ येणार आहे. म्हणून आज तुम्ही रडत असाल तरी रडा, जर तुम्ही थकलेला असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण थांबू नका, हार मानू नका. आज कोणी तुमचं कौतुक करत नसेल तरी काम करत राहा. तुमचं काम, तुमची प्रामाणिकता, तुमची श्रद्धा तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल, कारण तुमची वेळ येणार आहे आणि जेव्हा ती येईल तेव्हा सगळं बदलून जाईल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही एकटे नाही, तुम्ही हरवलेले नाही, तुम्ही कमी नाही, तुम्ही फक्त तयार होत आहात एका मोठ्या यशासाठी. जर तुम्हाला हा संदेश मनापासून जाणवला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला याची सध्या खूप गरज आहे, आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता इथपर्यंत तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त तुमचं दुःख नव्हतं, तो एक संकेत होता, स्वामींचा संकेत. तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय, दुर्लक्ष, अपमान, संघर्ष, हे सगळं व्यर्थ नाही. स्वामी सांगत आहेत, मी सगळं पाहतोय, मी सगळं समजतोय आणि योग्य वेळी मी सगळं बदलणार आहे. पण त्या बदलासाठी तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे. स्वामी म्हणतात, माझं नामस्मरण करा. का? कारण जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेता तेव्हा तुमचं मन शांत होतं, तुमचे निगेटिव्ह विचार हळूहळू कमी होतात, आणि जिथे मन शांत तिथे निर्णय योग्य, आणि जिथे निर्णय योग्य तिथे आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर, मग तो घरातील तणाव असो, नात्यांमधील दुरावा असो, नोकरीतील संघर्ष असो, याचं मूळ एकच आहे, मनाची अस्वस्थता. आणि नामस्मरण मन बदलतं. आता आपण सगळे मिळून एक शक्तिशाली मंत्र जप करणार आहोत. तो मंत्र असा आहे, ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे जी तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलू शकते. तुम्ही आज जे काही सहन करत आहात तो त्रास कमी करण्याची शक्ती, तो मार्ग दाखवण्याची ताकद या मंत्रात आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी कमी होते, नात्यांमध्ये शांतता येते, तुमच्या मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, नोकरीतील तणाव हळूहळू कंट्रोलमध्ये येतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं मन मजबूत होतं. आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. म्हणून विश्वास ठेवा, स्वामी आहेत. आज तुमची किंमत कोणी करत नसेल तर नक्की स्वामी सर्व काही ठीक करतील. तुमची पण वेळ येईल. हा मंत्र जप स्किप करू नका, फक्त शांतपणे ऐका. दररोज हा व्हिडिओ प्ले करा. तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह वेव्स तयार होतील, हळूहळू तुम्हाला बदल जाणवेल. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम द्रां श्री स्वामी समर्थाय नमः।
ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः। ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः।